नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण अंडा संजीवन बनवणार आहे. त्यासाठी आपण 50 अंडी घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपण 5 लिटर ताक टाकणार आहे. हे अंडा संजीवक जे आहे त्या तिन्ही गोष्टीवर चांगलं काम करते. हे एक तर बुरशीनाशक म्हणून, दुसरं आहे ते कीटकनाशक म्हणून, आणि तिसरं आहे ते टॉनिक म्हणून खूप चांगलं काम करते. आपण 1 वर्षापासून ह्याचा वापर आपल्या डाळिंब बागेसाठी करत आहे. खूप छान रिझल्ट ह्याच्या येते. हे प्रात्यक्षिक आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. यामध्ये आपण ताक घेतलेलं आहे. खूप जुनं ताक आहे. जेवढं जुनं ताक असेल तेवढं त्यात बॅक्टेरियाचा काउंट वाढलेला असतो. ते खराब होत नाही, काय नाही. जेवढा उग्र वास असेल, ताक असू द्या, दही असू द्या किंवा दूध, या तिन्ही जरी मिक्स केलं एकत्र तरी चालतंय. आणि हे बनवल्यानंतर आपण 200 ते 250 ग्रॅम मिली प्रति पंपासाठी याचा वापर करणार आहे, स्प्रेसाठी. आणि ड्रीपमधून सोडायचं असेल तर 5 लिटर पर्यंत ड्रीपनं सोडू शकतो. आणि थोडा 50 मिली 100 मिली कमी जास्त जरी वापर याचा झाला तरी याचा काय साईड इफेक्ट नाही. ऑर्गॅनिक मध्ये आहे. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण गेल्या वर्षीपासून करत आहे. तर फक्त आपण ताण अवस्था सोडून बाकी प्रत्येक अवस्थेत डाळिंब पिकाचा याचा वापर करतोय आपण. स्टोरेज अवस्था असू द्या किंवा फुलधारणा अवस्था असू द्या, साईजसाठी प्रत्येक ह्याच्यात आपण 15 दिवसातून एकदा ताक अंडी याचा वापर करत आहे. तर त्यातून कळी निघण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला फायदा आपल्याला झालेला आहे. साईजसाठी असेल, आणि या थंडीच्या वातावरणात एक नंबर रिझल्ट लागते त्याचे. कारण प्रोटीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं 1 लिटर ताकाला 10 अंडी अशा प्रमाणात आपण त्याचा वापर करत आहे. तर 5 लिटर आज 5 लिटर ताक प्लस 50 अंडी आज आपण घेणार आहे. ताक पण खूप जुनं आहे, एकदम उग्र वास झाला आहे आणि 7 ते 8 दिवसात हे वापरायसाठी तयार होते. यात जेवढा गॅस तयार होईल तेवढा तो रिझल्ट चांगला देते. सगळे आता अंडे आपण फोडून घेतलेले आहेत. बारीक करून आपण त्यात मिक्स करून घेणार आहे. हे 5 लिटर ताक आपण मोजून घेतलेलं आहे. खूप जुनी पद्धत आहे ही. वापर करायला बरेच शेतकरी करतात वापर याचा.
अंडी देशी असू द्या किंवा बॉयलर असू द्या, दोन्ही पण चालतात अंडी. हे आता 50 अंडी आपण बादलीत बकेटमध्ये फोडून घेतलेले आहेत. आता ते पूर्ण एक जीव काठीच्या साह्यानं करून घेणार आहे. हे अंडे फोडून घेतलेले आपण पूर्ण एकजीव करून घेतलेले आहेत त्यात. आता हे 5 लिटर ताक यामध्ये ऍड करणार आहे. जवळजवळ हे 7 ते 8 लिटर द्रावण तयार झालेले आहे. 5 लिटर ताक आणि 50 अंडी. याचं आपल्याला साधारणतः एक 2.5 लिटर स्प्रेसाठी, 2.5 ते 3 लिटर, 4 ते 5 लिटर ड्रेसिंगसाठी याचा वापर आपण करणार आहे. ताक, दही जुनं जरी किती जुनं असलेलं उलट त्याचा रिझल्ट एक नंबर लागतोय. त्यात जी तयार होणाऱ्या आळ्या असतील त्या बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्याचं काय एवढं ही करायची गरज नाही. हे आता आपलं द्रावण 7 ते 8 लिटर तयार झालेलं आहे. याचा आपण वापर एक 7 ते 8 दिवसांनी चांगलं तयार झाल्यानंतर एक स्प्रे आणि एक ड्रिचिंग प्रति एकरासाठी करणार आहे. शेतकरी मित्रांनो, याचा खर्च खूप कमी आहे. अंडे फक्त विकतचे आपण आणलेले आहेत. एक 300 ते 350 रुपयात ते आपलं एक ड्रिप ॲप्लिकेशन आणि एक स्प्रे होणार आहे चांगला. आणि याचा वापर आपण आता ट्रेस अवस्थेत स्प्रेमधून घेणार आहे याला. आता हे शेतकरी मित्रांनो आपण हळूच बारीक स्टोरेज करून या ड्रम मध्ये
ठेवत आहे. 5 ते 6 दिवसातच हे वापरायसाठी तयार होते. जेवढा उघरट वास येईल ह्याचा, जेवढा ह्यात गॅस तयार होईल, तेवढं हे आपल्याला चिप्स असेल, आळी असेल, याच्यावर सुद्धा चांगलं काम करते. बरं झालं हलवायचा करा. मकासाठी सुद्धा लष्कर आळीवर सुद्धा हे चांगलं काम करते. कमी खर्चात शेतकरी मित्रांनो आता शेती करावी लागणार आहे आपल्याला. वैयक्तिक मी डाळिंबाला 2.5 ते 3 लाख रुपये प्रति एकर खर्च केलेला आहे. पण आता गेल्या वर्षीपासून ऑर्गॅनिक आणि शक्यतो जेवढं घरी बनवता येईल आपल्याला निविष्ठापासून तेवढं तयार करून याचा वापर आपण करत आहे. यात ताकांडी असेल, ताकांडी असेल किंवा कडधान्याचा सुद्धा आपण वापर डाळिंब पिकासाठी करत आहे. पुढचा व्हिडिओ आपण कडधान्यापासून तयार केलेल्या स्लरीचा बनवू. ते सुद्धा खूप उत्तम रिझल्ट आपल्याला कडधान्याचे गेल्या वेळेस आले होते. साईच्या वेळेस आपण 5 प्रकारचे कडधान्य भिजवून त्याचा स्प्रे घेतला होता आणि जीवामृतामध्ये ते ॲड करून ड्रिप ॲप्लिकेशन त्याचं केलेलं होतं. हे आपलं तयार झालेलं आहे 8 लिटर अंडा संजीवन कीटकनाशक प्लस बुरशीनाशक प्लस टॉनिक, तिन्हीवरतीही काम करणारं घरगुती ऑर्गॅनिक ब्रँड अंडा संजीवन. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.